let's go. Hey, hi, मी बावरी बंजारस. And finally, bye bye to 2020. It's 2021. Happy New Year, guys. चलो तो फिर इस नए साल का, इस नए लाइफ का एक नए तरीके से मजा लेते हैं. What's it? Ready? Let's go. अरे हो, पण आपण चाललोय कुठे? वेल, तर मी तुम्हा सगळ्यांना घेऊन जाणार आहे लोणावळ्याला. मला माहित आहे लोणावळा म्हटल्यावरती तुम्ही म्हणणार की टायगर पॉइंट, लायन पॉइंट, मुशी डॅम, फॉग, थंडी. बट एक्सक्यूज मी, लोणावळा म्हणजे फक्त तेवढंच नाही आहे. लोणावळ्यामध्ये अजून खूप साऱ्या गमती जमती होतात, खूप साऱ्या एक्साइटिंग गोष्टी होतात आणि ज्या आपण आता एक्सप्लोर करणार आहोत. कारण की नवीन वर्ष आहे, त्यातली नवीन एक्सप्लोरेशन नक्कीच व्हायला पाहिजे, राईट? गोल्डन वडापाव. खरं तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा वडापाव आपल्या सगळ्यांना आवडतो, हो की नाही? बट 50 वर्षापासूनचा एकदम प्रसिद्ध असलेला हा गोल्डन वडापाव आहे तरी कसा? लेट्स टेक दॅट आउट. ओह माय गॉड, सो गुड. लोणावळा मतलब की लोणावळ्याची चिक्की, हो की नाही? बट लोणावळ्यामध्ये चिक्कीपेक्षाही मला आवडतं ते म्हणजे माझं फेवरेट खूपच फॉच अँड चिक्कीज. आणि चिक्कीपेक्षाही खूपच फॉच. ओ माय गॉड, आय कांट एक्सप्लेन. सिरियसली यू हॅव टू ट्राय. आणि याच्यामध्ये एवढे सगळे फ्लेवर्स मिळतात आणि माझं फेवरेट फ्लेवर कोणतं आणि माहिती आहे? यू विल सी दॅट. ऊपर के 4 वैरायटी, मैंगो और कॉफी आलमंड. Okay, I'll give you this chocolate walnut. Yay, my favorite walnut chocolate. ओके सो गाईज, जसं की तुम्ही पाहू शकता इथे लेफ्ट साईडला जे आहे ते आपले सगळे टुरिस्ट स्पॉट येतात, जसं की टायगर पॉइंट आणि मुशी डॅम आणि इथे सगळे. बट आपल्याला तिकडे नाही जायचं कारण की सगळे तिकडे जातात. सो आता आपण राईट टर्न घेणार आहोत. So let's go. हो, फायनली मी माझ्या फायनल डेस्टिनेशनच्या अगदी जवळ आहे. मी आता लोणावळ्यामधल्या एका छोट्याशा गावामध्ये आली आहे ज्याचं नाव आहे कुरवंडे. आणि या कुरवंडेमध्ये मला माझी गाडी पार्क करण्यासाठी एक मस्तसा स्पॉट पण मिळाला आहे. सो मी माझी गाडी जी आहे ती आता इथे पार्क करते आणि त्यानंतर आपण आपल्या ॲडव्हेंचरस ट्रिपला सुरुवात करू. What's it? चला तर मग खडबडीत रस्त्यामधून कुरवंडे गावामध्ये आपण आलेलो आहे आणि आपण जाणार आहे आता हिल टॉपवरती. काय करायला? खूप काही करायला. आत्ताच थोडासा दम लागला आहे, बट लॉंग वे टू गो. आपल्याला तिथे जायचं त्या टॉपवरती. चला तर मग बघूया किती वेळ लागतोय. लेट्स गो. उभं राहिलत ना या जागेवर त्याला वाघ म्हणतात ना, वाघ. ते वाघ असायचे. वाघ असायचे. बरंच ऊन आहे. कीप गोइंग दीपाली. मंजिल अभी दूर नहीं. आय थिंक मी ऑलमोस्ट पोहोचली आहे. एशियामधले सगळ्यात पॉइझनस स्नेक्स जे असतात ते इथेच स्पॉट केले जातात. फायनली मी निघाली आहे टेंटच्या शोधामध्ये. म्हणजे मला जिथे मला टेंट पिच करायचं आहे.
फायनली माझ्या अतरंगी दुनियेत तुमचं आहे स्वागत. सो फायनली मला टेंट पिच करायला एक मस्तपैकी स्पॉट मिळाला आहे. मी टेंट जो आहे तो जस्ट इथे पिच करणार आहे, कारण की माझ्या टेंटच्या समोर एकदम मस्त असा व्ह्यू आहे. जस्ट हॅव अ लुक. ब्युटिफुल राईट. चला तर मग आजच्या रात्रीच्या मुक्कामाची आपण व्यवस्था करूया. आणि टेंट पिच करायला माझ्यासोबत मला हेल्प करण्यासाठी हिअर वी हॅव माझा खूप मस्त असा फ्रेंड योगा बॉय, यानी की वैभव. ओके, सो आय थिंक आपल्याला पाहायला मिळतं आहे की मस्तपैकी 2 माउंटन्सला आपण कनेक्ट केलेलं आहे या खूप मस्त अशा लाईनने, ज्याला म्हणतात हायलाईन. आणि हायलाईनवरती कसं जायचं तर बघूया थोड्याच वेळात, कारण की आत्ता वन ऑफ द बेस्ट हायलायनर्स जो की इंडियामधला यंगेस्ट वन रितेश जो आहे तो आता लाईन हिट करणार आहे, लाईनवरती जाणार आहे. अँड हिअर ही गोज. आलेला रितेश सारखा यंग, मला असं वाटतं हायलायनर एवढा छान पद्धतीने आत्ताच तो मला वाटतं रिसेंटली जॉईन झाला आणि एवढा छान वॉक करतोय. काय सांगशील रितेशच्या वॉकिंग बद्दल आणि त्याच्या आत्तापर्यंतच्या एवढ्या मस्त अशा इम्प्रूव्हमेंट बद्दल? तो तर इंडियाचा रायझिंग हायलाईन स्टार आहे. रायझिंग हायलाईन स्टार. तर हर्ष, ह्याच्यामध्ये मला असं वाटतं ही एकच लाईन नाही आहे, ह्याच्यामध्ये रितेश जसं खाली फॉल घेतो तशा 2-2 लाईन्स दिसतात. तर काय आहेत या 2-2 लाईन्स? बरोबर. तर एक मेन लाईन असती हा, हा. ज्याच्यावर आपण करतो आणि एक बॅकअप लाईन असती. अच्छा. बॅकअप लाईन पण त्याच स्ट्रेंथची असती, तशीच असती. ती आपण लूज लावतो. जर मेन लाईन कधी फेल झाली हां हां. तर इनकेस जर झालीच, तर युजली होत नाही, पण झालीच तर बॅकअप लाईनमध्ये तुम्ही राहता. म्हणजे असं नाही की पडतं. सेकंड सेफ्टी नेहमी सेफ्टी असतेच. युजली नाहीच होत, पण तरी हा, हा, झालंच तर असतं सेफ्टी. इकडे जर बघितलं तर आपलं हायलाईन मस्तपैकी सुरू आहे, बट थोडंसं स्केरी आहे. खरं तर खूप भीती वाटते आहे, कारण की जमिनीच्या एवढ्या उंचावरती आणि तेही एवढं बॅलन्स करत एका 1 इंचच्या लाईनवरती. ओ माय गॉड, दिस इज टू स्केरी. बट त्याचं उडी घेताना काय वाटतं, कसं वाटतं? अरे यू नो दॅट फ्रॅक्शन ऑफ सेकंड. इनिशियली मिनी हार्ट अटॅक्स यायचे, बट आता मजा आहे. आता मजा आहे. तर आपल्याला कनेक्शन बनवायचं, म्हणजे इथून दोरी तिकडे न्यायची. तर त्यासाठी जर लाईनची लेंथ छोटी असली 50-60 मीटर, तर जंगलातनंच आम्ही वॉक करून येतो. थोडा एफर्ट लागतं, पण करायला लागतं. नाही तर मग ड्रोन आहे आपल्याकडे अल्टरनेटिव्ह. अच्छा. पण ते लाईट वरून असं नाही वाटत की बाबा हा पडलं तर कुठेतरी खाली बघितल्यावरती माहीत आहे की बाबा एवढी अशी जी खोल अशी दरी आहे, पडलं कुठून नॉट सटकली, काही झालं, लाईक बॅड फॉर्च्यून, बॅड लक, एनिथिंग कॅन हॅपन, राईट? हायलायनिंग आय थिंक इज द सेफेस्ट स्पोर्ट आउट देअर. म्हणजे Really? तुम्ही हो, त्याचे डेथ्स फार कमी आहे. आणि जे पण डेथ्स झाले असतील, आता ॲक्सिडेंट झाले असतील, तर ते ह्युमन एरर्समुळे, नॉट बिकॉज ऑफ इक्विपमेंट फेलियर. कारण की प्रत्येक लाईनचा बॅकअप असतो, प्रत्येक पीस ऑफ गिअर असतो, त्याचा बॅकअप असतो. सो ॲट नो पॉईंट जर तुम्ही इक्विपमेंट नीट मेंटेन केलं, सो ॲक्सिडेंट नाही होणार. आणि तुम्ही मध्ये जा, काही उड्या मारा, कसेही पडा, विल बी फाईन. काही होत नाही. तर हर्ष, आतापर्यंत तू एवढ्या खूप साऱ्या लाईन्स जे आहेत ते मला वाटतं क्रॉस केलेल्या आहेत, चाललेल्या आहेत, तर तुझं हायलायनिंगचं गोल काय आहे? अचिव्हमेंट अशी काय असेल तुझी हायलायनिंग? ती भूक तर नेहमीच आहे, म्हणजे लॉंग लाईन चालायची, अजून वाढत राहिली पाहिजे, की म्हणजे ही लेंथ झाली ह्याच्यापेक्षा जास्त, किंवा म्हणजे जस्ट गो टू म्हणजे ब्युटिफुल प्लेसेस, असे जे एकदम भारी जागा असते. नेव्हर एंडिंग ट्रिप. येस येस, नेव्हर एंडिंग. Okay, wish काही you गोल all the नाहीच best. आहे. विश यू ऑल द बेस्ट मॅन. सो मला वाटतं मी पण लाईनवरती जायला पाहिजे, राईट? What a killer stretch. Loved it, man. Seriously. You want killer photo now? good.
माझा डे आउट लोणावळ्यामध्ये. कशी वाटली माझी अतरंगी दुनिया? मला नक्की खात्री आहे तुम्हाला आवडली असेल. आणि जर आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये मला सांगा की तुम्हाला माझा हा लोणावळ्यामधला एकदम मस्त असा एक्सपिरियन्स पाहताना किती मजा आली. आणि त्याचबरोबर स्टे ट्यून, कारण की असेच अतरंगी एकापेक्षा एक मस्त मस्त जे व्हिडिओज ब्लॉग्स जे आहेत ते मी तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन येणार आहे. आणि जर अजून तुम्ही मला इंस्टाग्रामवरती फॉलो केलेलं नसेल तर डू इट सॅप, कारण की माझं इंस्टाग्राम हँडल आहे बावरी बंजारन. हॅपी न्यू इयर. लुक चुपना जाओ जी निमड़ दीद कराओ जी रैक तरसावे हो निमड़ सकल दिखाओ जी तारी शरारत सब जानू मैं चौधरी मर चले वो न पंगा जी में कहन लगी मर हिबड़ा में जागी टोकरी रे चंदा में थारी चांदनी मड़ दामन में बांधी खुशी रे झुम 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 मर हिबड़ा में जागी टोकरी रे चंदा में थारी चांदनी मड़ दामन में बांधी खुशी रे झुम 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 झुम